नमस्कार, मी मानसी स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे ना मी तुमच्यासोबत अंडा मसाल्याची रेसिपी शेअर करणार आहे, तर व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत नक्की बघा। अगदी साध्या पद्धतीने जे आपल्याकडे घरामध्ये साहित्य अवेलेबल असेल ना त्याच्यापासूनच ही रेसिपी बनवली आहे। तर काय करायचं, एक टोमॅटो घ्यायचा आहे, तो बारीक कट करून घ्यायचा आहे आणि लसूण घेतला मी थोडासा, त्यानंतर आलं घेतले, थोडीशी कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात। तर त्याचं आहे ना आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे। आता नाही ते तुमच्या अंदाजानुसार सुद्धा तुम्ही घेऊ शकता बरं का। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं, ते बारीक असं मी वाटून घेतले। अशा पद्धतीने आपल्याला बारीक पेस्ट करायची। आता मी ना पाणी थोडं पण टाकलेलं नाही आहे। तर आहे ना अशी पेस्ट झाल्यानंतर आहे ना त्यानंतर मी 4 अंडे घेतल्यात, ते असे चाकून आहे ना मधून त्याला कट करून घेतल्यात एकदम अलगद। आणि मी अंडे ना उकळल्यानंतर आहे ना थोडेसे थंड पाण्यामध्ये टाकले होते, म्हणजे त्याचं साल आहे ना इझिली निघून जातं। त्यानंतर आता ग्रेव्हीची तयारी करूया। तर त्याच्यासाठी मी एक कांदा कट करून घेतला आहे आणि कोथिंबीर थोडीशी। आता एक कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये मी कट केलेला कांदा टाकला आहे। आता मी साधारण आहे ना इथे 1.5 कांदा घेतला आहे, म्हणजे छोटे छोटे 2 कांदे घेतले। तर कांदा पण आपल्याला छान असा लालसर होईपर्यंत परतून द्यायचा आहे, त्यामुळे भाजी कशी मिळून येते आणि छान पण लागते। त्यानंतर आहे ना कांदा सोनेरी रंगाचा झाला ना त्याच्यामध्ये जे आपण वाटण केले ना ते त्याच्यामध्ये ॲड करायचं। ते पण छान तेलामध्ये परतायचं, जोपर्यंत तेल सुटत नाही ना तोपर्यंत परतायचं। आता ना मी इथे थोडंसं आहे ना घरचे जेवढे मसाले आहेत ना तेच इथे घेतलेले आहेत। तर याच्यामध्ये थोडासा गरम मसाला, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद, घरगुती काळा मसाला आणि माझ्याकडे अंडा मसाला होता तो त्यात ॲड केला। तो पण छान तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेला आहे। आता ना यात आपण चवीपुरतं मीठ टाकायचं। मीठ तुमच्या अंदाजानुसार सुद्धा टाकू शकता। मीठ टाकून छान परतल्यानंतर ना मी 1-2 चमचाभर पाणी टाकले। जास्त पण पाणी टाकायचं नाही, कारण की आपल्याला तवा मसाला बनवायचा आहे ना। अशी थिक ग्रेव्ही दिसली पाहिजे, तर अशा पद्धतीने झाली पाहिजे आणि तेल सुटेपर्यंत ते पण असं छान शिजवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर जे आपण अंडे उकडलेले होते ना ते त्याच्यामध्ये ॲड करायच्यात आणि अंड्याचं कसं करायचं, जो पिवळा भाग आहे ना तो खालच्या बाजूने ठेवायचा, जेणेकरून आहे ना ते पिवळा भाग बाजूला निघून पडत नाही। 2-2 मिनिटांनी आहे ना असं छान खालीवरती असं परतून घ्यायचं आहे त्याला। तर छान असा मस्त अंडा मसाला होतो। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा। तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। भेटू अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। बाय।